मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। बीडमध्ये खोट्या गुन्ह्यांचं राजकारण सुरू। खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करा, खासदार बजरंग सोनवणेंची मागणी। पुण्यातल्या आंबेगावात वादळी पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांच्या घरासह केळी बागाही भुईसपाट। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। धाराशिवच्या उमरगा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। मुरुम तुगाव परिसराला पावसानं झोडपलं। पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। गुजरातमध्ये बारडोलीजवळ 2 बसचा भीषण अपघात। अपघातात अंदाजे 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। मृतांचा आकडा वाढण्याची भीती। हातपाय तोडले तरच लोकांना कायद्याचा धाक बसेल। कर्नाटक उच्च न्यायालयाची टिप्पणी। एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान केली टिप्पणी। गढूळ पाण्याच्या तक्रारींनंतर नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्याकडून पाणी पुरवठा व्यवस्थेची पाहणी। नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेण्याच्या सूचना देत पाणी पुरवठा व्यवस्थेवर सतत लक्ष ठेवण्याचे दिले निर्देश। पिंपरी चिंचवडमधल्या विषारी दारू प्रकरणात आणखी एका तरुणाचा मृत्यू। पुणे आणि पिंपरी चिंचवड मिळून मृतांचा आकडा आता पोहोचला 26 वर। लातूर जिल्ह्यातल्या 60 पैकी केवळ 4 मंडळांना पीक विमा मंजूर। शेतकरी संघटना आक्रमक। विमा कंपनीच्या कार्यालयासह मंत्रालय फोडण्याचा दिला इशारा। पाच मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।